महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये होत आहे। नाशिकमध्ये पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन होत असल्यामुळे नाशिकच्या मनसैनिकांमध्ये उत्साह जल्लोषाचं वातावरण आहे। आपण आता नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये आहोत। इथेच सर्वात पहिले राज ठाकरे येतील आणि त्यांचं मनसेच्या वतीने भव्य असं स्वागत केलं जाणार आहे। आणि आपण बघतो की याच ठिकाणी एक भलं मोठं होर्डिंग लावलेलं आहे, त्याच्यामध्ये भावी मुख्यमंत्री अशा स्वरूपाचा उल्लेख करण्यात आला आहे आणि खालच्या बाजूला राज ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे। शहराध्यक्ष आपल्या सोबत आहेत। लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे, परंतु तुम्ही मुख्यमंत्र्याचं होर्डिंग लावताय। सर्वसामान्य जनतेची ती भावना आहे की आजपर्यंत जनतेमध्ये अशी चर्चा आहे की आजपर्यंत आपण सर्वांना संधी दिली आणि ह्यावेळेस आपल्याला राजसाहेबांना संधी द्यायची आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यायची आहे आणि निश्चित जनतेच्या मनातील मुख्यमंत्री जर कोणी असेल आजच्या काळामध्ये तर ते माननीय राजसाहेब आहे। आणि आमच्या मनसैनिकांना सुद्धा असं वाटतं की ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय राजसाहेब व्हावे ही आमच्या सगळ्या मनसैनिकांची सुद्धा इच्छा आहे। तयारी कुठपर्यंत आली आहे? नेते कधीपासून नाशिकमध्ये येत आहेत? आज संध्याकाळपासून महाराष्ट्रातील सर्व नेते नाशिकमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण शहर जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण शहर आज मनसेमय झालेले आहे। चौकात कमानी लागले गेले आहेत, होल्डिंग्स लागले गेले आहेत आणि संपूर्ण नेते मंडळी, संपूर्ण राजसैनिक अतिशय जोशामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये आहे। इथे स्वागत होणार तुम्ही म्हणताय, पण कशा स्वरूपाचं स्वागत असणार आहे? इथे नेमके कुठले कुठले इव्हेंट्स पार पडतील? माननीय राजसाहेब 7 तारखेला संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान पाथर्डी फाटा येथे येणार आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये, त्यानंतर फटाकीच्या आतिषबाजीमध्ये माननीय राजसाहेबांचं स्वागत आम्ही सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व नेते मंडळी आम्ही करणार आहोत। आणि काय अपेक्षा आहेत या वर्धापन दिनानिमित्त? पहिल्यांदाच नाशिकमध्ये असा वर्धापन दिन होतोय, राजसाहेबांनी काय संबोधित करावं, काय वाटतं तुम्हाला? माननीय राजसाहेब ही आमची ऊर्जा आहे आणि माननीय राजसाहेब आम्हाला काय संदेश देतात, मग तो निवडणुकीच्या माध्यमातून असेल, तो पक्ष संघटनेच्या माध्यमातून असेल, माननीय राजसाहेब जो काही संदेश आम्हाला देतील त्या संदेशाचं, त्या आदेशाचं पालन होईल आणि त्या अनुषंगाने आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व कार्यकर्ते त्या आदेशाचं पालन करतील। मुंबईमध्ये एकीकडे लोकसभा मतदारसंघामधील शाखांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भेटी देत आहेत, तिथला आढावा घेत आहेत आणि दुसरीकडे नाशिकमध्ये वर्धापन दिनाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे। आणि त्याचबरोबर आपण मागे जसं बघितलं, भावी मुख्यमंत्री अशा आशयाचं होर्डिंग देखील नाशिकमध्ये लागायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे हे होर्डिंग बघितल्यानंतर राज ठाकरे नेमकी काय प्रतिक्रिया देतात, जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, लोकसभेच्या माध्यमातून त्यांना काय संदेश देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।